नमस्कार, आपण पाहताय केटीव्हीचं कोकण वार्तापत्र। सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत। वळूयात हेडलाईन्सकडे। कोकणात गणरायाचं ढोल ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोषपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात झालं आगमन। सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरी येथील मुस्लिम समाजाने केलं गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत आणि दिल्या शुभेच्छा। आणि रत्नागिरीतील गणेशोत्सव महाराष्ट्रात ठरेल आदर्शवत, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे मां पुकारे अब। मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। कोकणात सण उत्सवाची मोठी परंपरा आहे। अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांचं बाप्पा मोरयाच्या जयघोषात वाजत गाजत मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं। यावर्षी जिल्ह्यात गणेश चतुर्थीला घरगुती 1,66,867 तर 122 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। जय देव जय जय, बोधर पीतांबर परवर वंदना, रक्षा रे सुरवर वंदना। कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। घरगुती गणेशोत्सवाची मोठी परंपरा कोकणाला लाभली आहे। शनिवारी सकाळी घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन होऊन प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती। घरोघरी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। गणेश भक्तांनी बनवलेल्या मखरात बाप्पा विराजमान झाले आहेत।
जडित मुकुट शोभतो बरा मनापुरती जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना रामाचा वटवाये सजना दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव बोधय विग्रहा ब्रह्मांडी माळा निधे कंठ काळ त्रिजा दरम्यान रत्नागिरी शहरातून निघालेली कर्ला आंबेशेतची गणपती आगमन मिरवणूक लक्षवेधी ठरली आहे। गेली 38 वर्ष ही आगमन मिरवणुकीची परंपरा कर्ले आंबेशेत ग्रामस्थांनी जपली आहे।
रत्नागिरी मुस्लिम समाजाच्या वतीने जयस्तंभ येथे येणाऱ्या गणेश भक्तांचं पुष्पगुच्छ, लाडू आणि मोदक देऊन स्वागत करण्यात आलं. मुस्लिम समाजाने राबवलेला आगळा वेगळा हा उपक्रम अतिशय चांगला असून असे उपक्रम राबवले गेले तर नक्कीच जातीय सलोखा निर्माण होईल अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस उप अधीक्षक निलेश मायनकर यांनी KTVशी बोलताना दिली आहे. आजपासून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. रत्नागिरी शहरामध्ये सुद्धा फार उत्साहामध्ये गणेश मूर्तींचं आगमन होत आहे. रत्नागिरी जयस्तंभ या ठिकाणी रत्नागिरीतील जे मुस्लिम समाज बांधव आहेत त्यांच्यातर्फे सर्व गणेश मंडळांना शुभेच्छा देण्यासाठी हा एक उपक्रम राबवलेला आहे. जयस्तंभ येथे या ठिकाणी जाणाऱ्या सर्व गणेश मंडळांना पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे मोदक देऊन मुस्लिम समाजातर्फे गणेश उत्सवासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. हा एक अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे आणि त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. आणि असेच कार्यक्रम वेळोवेळी आपण राबवले गेले तर एक चांगला जातीय सलोखा आपल्या रत्नागिरी शहरामध्ये राहील, जेणेकरून एक चांगलं वातावरण राहील असं मी समजतो. त्यामुळे मी आता या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने गणेश भक्तांना पण शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आगामी ईद संदर्भामध्ये सुद्धा ईद सणाबाबत मी सर्व मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. दरम्यान मुस्लिम समाजाने निवखोल परिसरात जाऊन जुवे ग्रामविकास मंडळाच्या घरगुती गणेश मूर्तीचं स्वागत करत गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.
जाणार ती रनिंगमध्ये. एक मिनिट. येस. ओके ओके. येस. ओके. मुस्लिम समाजाने सलोख्याचं आणि ऐक्याची भावना जपत हा उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणरायाचं आगमन होत आहे आणि आज रत्नागिरी शहरामध्ये जी आगमनाची मिरवणूक आहे त्या मिरवणुकीसाठी मुस्लिम बांधवांनी स्वतः स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी गणरायाच्या आगमनाचं जे मिरवणुकीचे स्वागत करतायत ही अतिशय अनोखी प्रथा आहे. मी महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये काम केलेलं आहे, परंतु मला वाटतं रत्नागिरी हे एकमेव शहर असेल तिथं अशा प्रकारे उत्स्फूर्त अशा प्रकारचं स्वागत गणरायाचं केलं जात आहे. मी मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. अशा प्रकारे एक सलोख्याचं, एक ऐक्याचं, एक अनोखी अशा प्रकारची प्रथा पार पडत असल्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. रत्नागिरी मुस्लिम समाजाने राबवलेला हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवला गेल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास मुस्लिम समाजाचे नेते बशीर मुर्तुजा यांनी KTVशी बोलताना व्यक्त केला. महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव हा फार मोठा, सर्वांच्या आवडीचा आणि सर्वात मोठा उत्सव आहे. आज गणेश उत्सवाची प्रारंभ झाला आहे आणि या ठिकाणी सर्वजण गणेश मूर्ती आपापल्या घरी किंवा सार्वजनिक गणेश मंडळ याच्या ठिकाणी आपल्या मूर्त्या घेऊन जात आहेत. अशा वेळी या ठिकाणी एक सद्भावना म्हणून आम्ही सर्व मुस्लिम समाजातील सर्व प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित राहून या गणेश भक्तांचं स्वागत करणे आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणे असा हा उपक्रम हाती घेतला आहे. कदाचित हा उपक्रम ज्याप्रमाणे आम्ही रत्नागिरी लोकांनी घेतला आहे आता संपूर्ण महाराष्ट्रात जर घेतला गेला तर याचे परिणाम फार चांगले दिसतील आणि सार्वजनिक शांतता आणि सर्व धर्म समभाव यासाठी एक मोठ्या प्रकारचं हे ठरू शकेल आणि त्यासाठी आज आम्ही ते सगळे लोक जमा झालो आहोत आणि गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहोत. या कार्यक्रमाप्रसंगी RK केबलचे संचालक रजाक काझी, शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, शकील मोडक, सुहेल मुकादम, अनिस नाखवा, नदीम सोलकर, अल्ताफ संगमेश्वरी, अलिमिया काझी, वासुदेव सावके, मुसा काझी, नौसिन काझी, अकबर आंबेडकर आदी उपस्थित होते. आणि आता पाहूया रत्नागिरीसह जिल्ह्यात आगमन झालेल्या गणरायाच्या मिरवणुकीची काही ठळक क्षणचित्रे. आगर घे समोर बघा. येस परेश समोर बघ समोर. येस येस ओके. ओके घेतला येस. ये गाड़ी में पीछे बाजू रहता है ना. ओके ओके
जिल्ह्यात तसेच रत्नागिरी शहरात बाप्पाचं आगमन झालं। वैयक्तिक आणि मिरवणुकीने गणपती बाप्पाला आपापल्या घरी स्थानापन्न करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे शहरातील मुस्लिम बांधवांनी बाप्पांचं तसेच गणेश भक्तांचं पुष्पगुच्छ, लाडू आणि मोदक देऊन भक्तिभावे स्वागत करत समाजाला एक चांगला संदेश दिला आहे। खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे। आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। कोकणात गणरायाचं ढोल ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोषपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात झालं आगमन। सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरी येथील मुस्लिम समाजाने केलं गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत आणि दिल्या शुभेच्छा। आणि रत्नागिरीतील गणेशोत्सव महाराष्ट्रात ठरेल आदर्शवत, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो। नमस्कार।